नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल गाजरामध्ये अंडी टाकून ही कुठली रेसिपी? अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी असणार आहे बरं का. एकदा तरी नक्कीच करून पाहणार आणि एकदा केल्यानंतर पुन्हा कधी करणार तुम्हाला विचारतीलच. आता चला ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, एक इथं गाजर घेतले, म्हणजे 2 दाखवले पण आपल्याला एकच गाजर वापरायचं आहे बरं का. गाजर अगोदर स्वच्छ धुवून घेतले. नंतर ह्या गाजराच्या वरची ना सालं काढून घेतले आणि ही गाजर आता आपल्याला खिसून घ्यायचे. एक गाजर पुरे होतं बरं का, कारण खिसल्यानंतर ह्याचा खिस भरपूर असा होतो. असे तर ह्याच्या अगोदर मी गाजराचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. म्हणजे गूळ घालून गाजराची बर्फी केली, गाजराची मिठाई केली, गाजराचा हलवा केला. या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच बरं का, पाहायला विसरू नका. आणि आज आपण करत आहोत गाजर वापरून अतिशय पौष्टिक असं साखर न वापरता करत आहोत आपण, तो म्हणजे केक. तर त्याच्यासाठी इथं एक गाजर इथं खिसून घेतलं बघा. आता जरा हे बाजूला ठेवूयात, पुढे कुठं वापरायचं सांगतेच. आपण केक करत आहोत तर त्याच्यासाठी आज अंड वापरणार आहोत. तर 2 इथं अंडी घेतलीत बघा. ही गावठी अंडी आहेत. अगदी तुम्हाला ती आपली बॉयलर अंडी मिळतात ना, जे की हबरेट असतात, ते घेतलात तरीसुद्धा चालेल. अंडी नसतील आवडत, तुम्हाला नसेल वापरायचं, तर तिथे काय वापरायचं ते पुढे तुम्हाला सांगते बरं का. आता जरा हे बाजूला ठेवूयात. अंडी फोडून एका वाटीमध्ये काढून घेतले. आता इथं घेतलेला आहे 1 वाटी इतका ओट्स. ओट्स खाण्याचे फायदे भरपूर आहेत बघा. त्याच्यामुळे इथे 1 वाटी इतके घेतलेत. ह्या वाटीने सर्व साहित्य आपण मोजून घेणार आहे बघा. आता हे ओट्स आहे ना, ह्याची आपल्याला भरड अशी पावडर करून घ्यायची आहेत. तर मिक्सर जारमध्ये हे घेतलेले ओट्स घालून ना भरड अशी पावडर घेतलेत. आता ही तयार केलेली ओटची पावडर जरा बाजूला ठेवूयात. इथं बघा एक भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत तूप. तर घट्ट 2 चमचे इतकं तूप घेतलंय बघा. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घेऊ शकता किंवा बटर घेऊ शकता. आता तुपामध्ये वापरायचं आपल्याला इथं घालायचं आहे तो म्हणजे गूळ. तर इथं बघा, ज्या वाटीने ओट्स घेतले होते ना, त्या वाटीने 1 वाटी इतका गूळ घेतला आहे. अगदी गुळाचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे तुम्ही करू शकता, पण हे प्रमाण अगदी योग्य आहे बघा. आता या तुपामध्ये गूळ आपल्याला मिसळून घ्यायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे. गुळाच्या ऐवजी तुमच्याकडे जर गूळ पावडर असेल ना, तर अतिउत्तमच. माझ्याकडे गूळ पावडर नव्हते म्हणून इथं गूळ का नाही एकदम बारीक बारीक चिरून घेतला आहे बघा. अगदी गूळ खिसून जरी घेतलात तरीसुद्धा चांगलं. तूप आणि गूळ हे चांगलं मिसळून घेतलं की मग आपण जी अंडी फोडून बाजूला ठेवली होती बघा, ती दोन्ही अंडी ह्याच्यामध्ये घातलीत आणि चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला म्हटलं होतं बघा, अंडी नसतील वापरायचं तर काय वापरायचं पुढे सांगते. तर अंडी नसतील वापरायचे तर तुम्ही अर्धी वाटी ह्याच्यामध्ये दही घालू शकता आणि चांगल्या प्रकारे फेटू शकता. ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारचे केकचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जे की अंड्याचे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केले आहेत, म्हणजे केकचे. आणि अंड न वापरतासुद्धा केक कसा करायचा हे देखील दाखवलं आहे. हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून झालं की इथं वर चाळण धरले. ज्या वाटीने सर्व साहित्य मोजणार आहे त्या वाटीने 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 चमचे कोको पावडर घेतले, 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर घेतले, हाफ टीस्पून इतका बेकिंग सोडा घेतला आहे. आता हे सर्व चाळून घेऊयात. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जर नसेल तर ह्याच्याऐवजी 1 किलोचं पॅकेट वापरला तरीसुद्धा चालेल. सर्व जिन्नस हे आपल्याला ना चाळून घ्यायचे आहेत बघा. आणि जे ओट्स आपण मिक्सरला भरड असे वाटून ठेवले होते, एकदम पावडर केलेले नव्हते बघा, ती ओटची पावडर ह्याच्यामध्ये घालायची. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे का नाही चव छान आणखीन वाढते बघा. कुठलाही गोडाचा पदार्थ असला का नाही, त्याच्यामध्ये चिमूटभर देखील मीठ घालायचंच बघा. आता काय, हे चांगल्या प्रकारे सर्व आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा. इथं आज मी गव्हाच्या पिठाचा वापर केला. त्याच्याऐवजी तुम्ही ना मैद्याचा वापर करू शकता, पण केक म्हटलं की मुलांना फार आवडतं. मग मैदा खाणं तितकंसं योग्य नाही, त्याच्यामुळे शक्यतो करून गव्हाच्या पिठाचा वापर केला. आता अगदीच तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट वगैरे घालायचे असेल ना, तर घालू शकता. शिवाय तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर करून सुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता. जसं की अक्रोड, काजू, बदाम, सर्व प्रकारचे सीड्स असतात ना, सूर्यफुलाचे बी किंवा आपले भोपळ्याचे बी, ह्यांची पावडर करून सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता बरे का. आता बघा, हे घट्ट झालं की नाही, आपल्याला थोडंसं हे सैलसर हवं. त्याच्यासाठी इथं ना अर्धी वाटी इतकं दूध घेतलं आहे. एकदम सगळं घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं आहे बघा. अर्धी वाटी दूध हे आपल्याला सर्व लागणार आहे बरं का, पण एकदम नाही घालायचं, थोडं थोडं अंदाज घेत घालूयात. तसं तर ह्याच्या अगोदर बघा, आपण साखर गूळ न वापरता खजूरचा केक केला, केळीचा केक केला, त्याचबरोबर ॲपलचा केक केला, त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केक केला, त्याचबरोबर आप्पेपात्रातले सुद्धा केक केले. ह्या सर्वांचे व्हिडिओ ना आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच बरं का, पाहायला विसरू नका. शिवाय मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे सुद्धा जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे केक तुम्ही घरच्या घरी करू शकता, जे की अतिशय पौष्टिक असे केकचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेत. अगदी परफेक्ट असे, पहिल्याच प्रयत्नात 1 नंबर तुमचा केक होणार बरं का. घरच्या साहित्याशिवाय केक कसा बनवायचा हे देखील दाखवलेलं आहे. सर्व छान प्रकारे फेटून घेतलं आहे. अर्धा कप इतकं सर्व दूध लागले बघा. आता ह्याच्यामध्ये ना इसेस घालत आहे, व्हॅनिला इसेस. अगदी तुम्ही चिमूटभर वेलची पावडर घातलात तरीसुद्धा चालेल.
आता हा केक चॉकलेटमध्ये करत असल्यामुळे ना मी कोको पावडर घातली होती. अगदी तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल. पण मुलांना चॉकलेट केक फार आवडतो का नाही म्हणून कोको पावडर घातली होती. आणखीन टेस्टी केक व्हावा ह्याच्यासाठी चोको चिप्स थोडे घातले बघा, माझ्याकडे होते का नाही म्हणून. आणि बघा शेवटी घालायचा आपण जो गाजराचा किस करून ठेवला होता ना तो सर्व घालूयात आणि फटाफट मिसळून घ्यायचा आहे. जरासुद्धा इथं वेळ वाया द्यायचा नाही बरं का. कारण का सांगू का, ह्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरला, तो ॲक्टिव्ह आहे का नाही तोपर्यंतच आपल्याला सगळी तयारी करून घ्यायची आहे बरं का. कारण का म्हणजे केक आपला चांगल्या प्रकारे फुलून वर येतो, केक आपला बसला जात नाही. जर तुम्ही अशी सगळी तयारी जर नंतर करत बसला ना तर मात्र तुम्हाला वेळ होईल, मग केक तुमचा पाहिजे तसा फुलला जाणार नाही. फटाफट हे सर्व मिसळून घेतलं आहे. शिवाय बघा केक टीन घेतला आहे, त्याच्यामध्ये अगोदरच बटर पेपर घालून तुपाने ग्रीस करून घेतला आहे. हे सुद्धा अगोदरच तयार करायचे आहे. मग हे मिश्रण आपलं तयार झालेलं केकचं जे आहे ना ते लगेच अप्पेपात्रामध्ये काढून थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे. मग वरून थोडेसे इथं चोको चिप्स घालत आहे बघा आणि थोडेसे ना इथं बदामाचे काप घालत आहेत. दिसायला छान दिसतात, शिवाय खाताना देखील मस्त लागतात. शिवाय ह्या ब्रशने असे हलगत खाली दाबून घ्यायचे बघा, म्हणजे ना केक कापते वेळेस ते निघणार नाहीत, खाली असे दाबले जातील केकमध्ये, म्हणून असं थोडं दाबून घ्यायचं. चला आता आपण गॅसकडे वळूया. तर गॅसवरती अगोदरच बघा 10 मिनटं का नाही हे पातेलंसुद्धा गरम व्हायला ठेवलं होतं. ह्याच्यामध्ये स्टँड ठेवला आहे. लगेच हा केक टीन आतमध्ये नेऊन ठेवायचा आहे, जेणेकरून ह्याची वाफ निघून जाईल नको ना म्हणून. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात. गॅस मात्र खाली बारीक ठेवला आहे. वरती असं झाकणावरती तुम्ही असं वजनदार काय ठेवलात ना म्हणजे वाफ कुठून बाहेर जाणार नाही. आणि इथं मी बरोबर 20 मिनिटानंतर पाहत आहे. गॅस मात्र बारीक ठेवलेला आहे बरं का. बघा केक चांगल्या प्रकारे फुलून वर आला आहे. अगोदर अर्धाच होता केक टीन बघा. आता ह्याच्या मध्यभागी सुरी घालून बघितली तर बघा सुरी ना शेवटचं टोक आहे ना ते जरा ओलसर वाटते, म्हणजे केक अजून आपला आतमध्ये थोडासा कच्चा आहे. म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणखीन 5 मिनिटासाठी, म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर 25 मिनिटांतर पाहत आहे. पुन्हा सुरी घालून बघितली तर बघा आता सुरी स्वच्छ आली, जरासुद्धा ह्याला मिश्रण चिटकलेलं नाही, म्हणजे हा आपला केक चांगल्या प्रकारे बेक झाला आहे असं समजायचं. अगदी तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा करून घेऊ शकता, पण सर्वांच्याच घरी ओव्हन नसतो. मग तुम्ही घरामध्ये असं कढईमध्ये पातेल्यामध्ये केक बेक करून घेऊ शकता. खाली पातेल्यामध्ये मीठ पाणी काहीच घातलेलं नाही. बरेच जणांना असा सुद्धा प्रश्न पडतो की मीठ घातलं नाही मग पातेलं जळेल का, तर बिलकुल काहीच होत नाही बघा. इथं मी जे काही दाखवते तुम्हाला खरोखर रिअलमधलं असणारच दाखवते. पातेलं जळणार नाही, तुम्ही एकदा ह्या पद्धतीत करून बघा. आता बघा केक टीन खाली काढून थंड व्हायला ठेवला होता. पूर्णपणे केक थंड झाल्यानंतरच ह्याच्या कडा सोडून घ्यायच्यात. आणि बघा केक इथं हा ना वेगळा करून घेतला केक टीनपासून, आणि जो आपण बटर पेपर घातला होता तो काढून घेऊयात. आणि केक बघू शकता, जाळी बघा. तुम्हाला इथे समजत असेल, ज्यावेळेस मी दाबून तुम्हाला दाखवते त्यावेळेस समजत असेल की तो स्पंजी आपला केक झाला आहे. शिवाय इथं आता आपण केक कापून पाहूयात. वाव, बघू शकता मस्त केक झाला आहे. चवीला देखील खूप छान लागतो. ह्याच्यामध्ये गाजर असल्यामुळे ना मस्त लागतो खायला. तुम्हाला जर गाजर नसेल वापरायचं, नाही वापरला तरीसुद्धा चालेल. पण केक मात्र थंड झाल्यानंतर कापायचं आहे बरं का. गरम असताना कापायला गेलात तर केकमध्येतनं तुटू शकतो तुमचा, म्हणून. वर बघा आपण ड्रायफ्रूट चोको चिप्स घातले, ते निघत नाहीत आपण थोडेसे खाली दाबून घेतल्यामुळे. त्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून तुमचा केकसुद्धा असा परफेक्ट होणार, न बिघडणारा. केक आता तुम्हाला दाखवत आहे. आता अगदी तुम्हाला दाबूनसुद्धा दाखवते किती स्पंजी झाला आहे. केक म्हटलं की मुलांच्या जिव्हाळ्याचा विषय फार आवडतो बघा. मग बाहेरचे अनहेल्दी केक मुलांना खायला देण्याच्या वेळी तुम्ही घरच्या घरी असे पौष्टिक केक मुलांना करून देऊ शकता. अगदी घरच्या साहित्यात परफेक्ट असा केक होतो, चवीला पण भारी लागतो. शिवाय साखर न वापरता आपण केलाय बघा गूळ वापरून. केक वरून तर पाहिलात, तुम्हाला मोडून दाखवते. वाव, बघू शकता आतून अगदी जाळीदार असा केक झालाय. तेव्हा समजायचं केक आपला छान झालाय. नक्की तुम्ही सुद्धा करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.